एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात असलेल्या ठाण्यामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा दौरा। ठाकरेंच्या सेनेचे सगळे नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात करणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक। उद्यापासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासंदर्भात बैठकीत चर्चा। संजय दीदा पाटील यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर। महाडमधील दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला नेते उपस्थित राहणार। महाडमधील दिवाणी न्यायालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकाच मंचावर येणार। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी सध्या दोघांमध्ये चढाओढ सुरू। दुसऱ्यांना शिवीगाळ करून मोठं होता येत नाही, त्यासाठी आपली रेषा मोठी करावी लागते। जयंत पाटील यांचा गोपीचंद पडळकरांवरती निशाणा। लोकासांगे ब्रह्मज्ञान मात्र आपण कोरडे पाषाण। एकाच व्यासपीठावरून गोपीचंद पडळकरांचा पाटलांवर निशाणा। अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी चहापान, त्यानंतर सरकारची पत्रकार परिषद होणार। आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या शासकीय निवासस्थानी बैठक होणार। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला दिनी महिलांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन। महिलांच्या प्रश्नाबाबत चर्चा होऊन काही निर्णय होण्याची शक्यता। राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयाला घेराव घालणार। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आंदोलन। परभणीमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय। पुणे सांस्कृतिक धोरण समितीमध्ये राहुल सोलापूरकरांचं सल्लागार म्हणून नाव। जितेंद्र आव्हाडांचा एक्स पोस्ट करत आरोप। सोलापूरकरांच्या समितीतल्या समावेशानं नव्या वादाची शक्यता। पुण्याच्या सांस्कृतिक धोरणासंबंधी तज्ज्ञ सल्लागार म्हणून राहुल सोलापूरकरांची निवड ही छत्रपती शिवरायांच्या अनुयायांची क्रूर थट्टा। सुषमा अंधारेंची एक्स पोस्ट करत टीका। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी जामीन। जालन्यामध्ये प्रशांत कोरटकरांविरोधात गुन्हा दाखल। सामाजिक आणि जातीय धार्मिक तेढ निर्माण करून द्वेष पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। प्रशांत कोरटकर यांनीच फोन केला होता हे पोलिसांच्या तपासामुळे सिद्ध झालंय। पोलिसांसोबतच्या चर्चेनंतर इतिहासकार इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। कधीच कोणाला धमकीचा फोन केला नाही असंही इंद्रजित सावंत यांनी स्पष्ट केलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दाखल याचिकांची सुनावणी पूर्ण। पुढची सुनावणी 5 मार्च रोजी। ज्यांना उभारी घ्यायची असते त्यांच्यावर परमेश्वराची कृपा असावी लागते आणि ती आपल्यावर आहे। गणेश नाईकांची उपमुख्यमंत्री शिंदेंना अप्रत्यक्षपणे कोपरखळी। तर पालकमंत्री पदाचं आपल्याला कौतुक नाही म्हणत नाईकांचा शिंदेंवर हल्ला। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाची आता एकत्रित सुनावणी होणार। 12 मार्चला हत्या प्रकरणाची केस सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यावर पहिलीच सुनावणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी फाशीच्या शिक्षेपर्यंत नक्की जातील। मुख्यमंत्री फडणवीसांनी लावलेली चौकशी यंत्रणा योग्य काम करतेय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणेला सोडवण्याचे केज कोर्टाचे आदेश। संतोष देशमुखांची टीप दिल्याप्रकरणी सिद्धार्थ सोनवणे ताब्यात होता। धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडला वाचवायचं होतं, त्यामुळे वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते। अंजली दमानियांचा आरोप। सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू, दमानियांचा सरकारला इशारा। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्राबाबत काहीही माहिती नाही। जेव्हा माहिती होईल तेव्हा बोलू। मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। ही सगळी माहिती गृह खात्याकडे असते असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं। आरोपी कोणीही असला तरी त्याला शिक्षा ही सरकारची भूमिका। दोषारोपपत्रानुसार ट्रायल होईल आणि शिक्षा होईल। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी अमित शहांची भेट घेणार। शहांनी मदत करण्याचं आश्वासन दिलंय। बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। देशमुख हत्येचा तपास पोलिसांनी जो काही केला त्यामध्ये अनेक पुरावे त्यांच्या हाती लागले असतील, त्यामुळेच त्यांनी आरोप ठेवले आहेत। छगन भुजबळ यांची देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्रावर प्रतिक्रिया। अपराध सिद्ध झाला तर भर चौकात बलात्कार करणाऱ्यांची मुंडकी छाटली पाहिजे। स्वारगेट अत्याचार प्रकरणावर कालीचरण महाराजांचं वक्तव्य। बलात्कार झाला नव्हता असं सिद्ध झालं तर पुण्याची नाहक बदनामी होणार नाही का? या प्रकरणी पोलिसांनी घाईघाईनं गुन्हा दाखल केलाय का? राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंचा सवाल।
सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश. ऑनलाईन उपस्थिती न राहता प्रत्यक्ष उपस्थित राहून जामीन घेण्याचे आदेश. पुढची सुनावणी मे मध्ये होणार. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये शक्तीप्रदर्शन करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवीन शाखेचं उद्घाटन. यावेळी विनायक राऊतांची उपस्थिती. राजापूरमधील शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी विनायक राऊतांकडून राजन साळवींवर टीका. राजापूरची वाळवी, राजन साळवी, विनायक राऊतांचा हल्लाबोल. तर रामदास कदमांचा रामागडी तर नितेश राणेंचा टिंगू बहादर असा उल्लेख केला. जयंत पाटील यांनी सगळ्यांना डोळे मारणं बंद करावं. त्यांनी एकालाच हाक मारावी. आम्हाला हाक मारली असती तर त्यांचं आम्ही स्वागत करू. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची मिश्किल टिप्पणी. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकरांकडे जातीचा खोटा दाखला. आमदारकी रद्द होईल अशी त्यांना भीती असल्यामुळे ते ईव्हीएमचं कारण पुढे करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची जानकरांवर टीका. बहुमत मिळाल्यानंतरही सरकारनं शक्तीपीठ महामार्गाबद्दल भूमिका बदलली. त्यामुळे 12 जिल्ह्यातील 10,000 शेतकरी 12 फेब्रुवारीला विधानभवनावर मोर्चा काढणार. आमदार सतेज पाटील यांची माहिती. विश्वजित बोरवणकर यांच्या गाण्यावरती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण या नाचल्या. नांदेड इथे आयोजित कुसुम महोत्सवामध्ये चव्हाण यांना नृत्याचा मोह आवरला. शिराळा तालुक्यामध्ये देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. लखन आणि चिक्या बैलानं मैदान गाजवलं. प्रथम विजेत्यास 3,05,559 रुपयांचं बक्षीस. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान गर्डरच्या कामामुळे ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर फलाट विस्तारीकरणाच्या कामासाठी ब्लॉक. राज्यामध्ये वाहनांची HSRP प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यातील दरांप्रमाणेच. नंबर प्लेट लावण्यासाठी निवडलेल्या कंपन्यांची निविदा प्रक्रिया नियमानुसार. परिवहन विभागाचा खुलासा. HSRP नंबर प्लेटचा 1200 कोटींचा घोटाळा आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. नियमबाह्य नंबर प्लेट करत असल्याचं समोर आल्यास कारवाई करणार. मंत्री उदय सामंत यांचा इशारा. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 1,500 रुपयांची घसरण. ग्राहकांना काहीसा दिलासा. सोन्याचे दर 87,500 रुपये प्रति तोळ्याच्या आसपास. मुंबई ते गोवा रोरो फेरी सेवा लवकरच केवळ 6 तासात अंतर पूर्ण करता येणार. M2M कंपनीचा रोरो सेवेसाठी पुढाकार. मुंबईमध्ये जहाजाच्या दुरुस्तीचं काम सुरू. जहाजाची 60 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता. वाढवण बंदर प्रकरणी तज्ञ संस्था नेमण्याचा विचार करा. सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून दिलेल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. ज्येष्ठ लेखिका मीना प्रभू यांचं पुण्यात निधन. त्या 85 वर्षांच्या होत्या. मराठी साहित्यामध्ये प्रवास वर्णन हा लेखन प्रकार लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा. त्या दीर्घकाळ लंडनमध्ये वास्तव्यास होत्या. भंडाऱ्यामध्ये 10वीचा इंग्रजी विषयाचा पेपर फोडणाऱ्या मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला अटक. भंडारा जिल्ह्यातील बारभा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातलं प्रकरण. आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल स्कूलमधील 8वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास घेत आत्महत्या केली. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मोहिदा येथील घटना. पालकांचे शाळा प्रशासनावर गंभीर आरोप. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहराला नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यातच शनिवारी अण्णाभाऊ साठे चौकातील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यानं व्यावसायिकांचंही नुकसान. लातूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळाला पिवळसर पाणी. नागरिक त्रस्त. पाणी पिण्याबाबत नागरिकांमध्ये साशंकता. महापालिका प्रशासनानं तात्काळ पावलं उचलण्याची नागरिकांची मागणी. लातूरच्या हनुमंतवाडी मुगाव शिवारामध्ये रानडुकरांसह हैदोस. नवीन लागवड केलेली 3 एकर केळीची बाग रानडुकरांकडून उद्ध्वस्त. शेतकऱ्यांची प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा. बीडच्या धारूर तालुक्यातील पिंपळवाडा इथं अफूच्या शेतात पोलिसांचा छापा. 50 गोणी अफू पोलिसांकडून जप्त. धाराशिवच्या कळंब शहरामध्ये किसान मित्र कृषी प्रदर्शनाचं आयोजन. आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. फ्रेंड्स फॉरएव्हर फाउंडेशननं कृषी महोत्सवाचं आयोजन केलं. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कस्तुरी भेंडीला उच्चांकी 21,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकरी जगदीश शिकवण यांचा बाजार समितीकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार. यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदीचा मढी ग्रामसभेनं केलेला ठराव प्रशासनाकडून रद्द. मात्र मढीचे सरपंच संजय मरकड निर्णयावर ठाम. कोणत्याही मुस्लिम व्यावसायिकाला जागा उपलब्ध करून देणार नसल्याचं स्पष्ट केलं.
हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भव्य रथोत्सव, हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांचा उत्साह, डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या रथोत्सवाला भक्तांची गर्दी. सराईत गुन्हेगारांची नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी धिंड काढली. आरोपींवरती 10 ते 15 गुन्हे दाखल. गुप्तधनासाठी खवल्या मांजराचा वापर केला जात असल्याची बाब वर्ध्यात समोर आली. गुप्तधन आणि अंधश्रद्धेपोटी खवल्या मांजराची तस्करी करणारी टोळी वनविभागाच्या कारवाईत गजाआड. या प्रकरणामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता. बिहारच्या बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी मनमाडला बौद्ध अनुयायी आक्रमक. डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ धरणं आंदोलन केलं. महाविहार मुक्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. जालना बॉम्बशोधक पथकातील श्वान शेरी सेवानिवृत्त. जिल्ह्यातील हत्या, दरोडे आणि चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात शेरीचा मोठा वाटा. कर्नाटकमध्ये सगळ्या उत्पादनांवर कन्नड भाषा अनिवार्य. सरकारकडून परिपत्रक जारी. सरकारी आणि खासगी दोन्ही विभागामध्ये 12 मार्चपासून नियम लागू. नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाणार. कर्नाटकातील कलबुर्गी शहरामध्ये कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी चालक आणि वाहकांना पुन्हा काळं फासलं. महाराष्ट्रातील नांदेड आगाराची बस थांबवत कन्नड भाषेमध्ये जय कर्नाटका लिहित निषेध केला. 8 मार्चपासून मणिपूरमध्ये वाहतूक सुरळीत करा. रस्ता अडवणाऱ्यांवर कडक कारवाई करा. सुरक्षा दलांना गृहमंत्री अमित शहांच्या सूचना. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी नुकतीच सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मुलाच्या लग्नाचं निमंत्रण दिलं. पुरंदरच्या अंजीरची पंतप्रधान मोदींकडून दखल. बारामती लोकसभा मतदारसंघातील अंजीरचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक. सुप्रिया सुळेंनी एक्सपोस्ट करत मोदींचे आभार मानले. 15 वर्षांहून जुन्या वाहनांना आता पेट्रोल डिझेल मिळणार नाही. राजधानी दिल्लीमध्ये एप्रिलपासून नियम लागू होणार. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारचा नियम जाहीर. उत्तराखंडमधील चमोली इथं हिमस्खलन झाल्यानं 55 लोक अडकले. यापैकी आतापर्यंत एकूण 50 लोकांना बाहेर काढण्यात यश. 4 उपचारादरम्यान मृत्यू. 5 जणांचा अजूनही शोध सुरू. उत्तराखंडच्या तवाघाट लिपुलेख राष्ट्रीय महामार्गाजवळ भूस्खलन. एका कामगाराचा मृत्यू तर 6 जण जखमी. भूस्खलनाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. शिमला आणि मनालीमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. बर्फ साचल्यानं अनेक रस्ते बंद. अनेक गाड्यांवर बर्फाचे थर. लोकांना घराबाहेर पडणंही कठीण होत आहे. बर्फवृष्टीसह जोरदार पावसामुळे अनेक रस्ते बंद असल्यानं मनालीतील पर्यटकांचे हाल. बर्फातून गाडी काढत सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी पर्यटकांची धडपड. हिमालयाच्या कुल्लूमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन. अनेक घरांचं मोठं नुकसान. रिहायसी परिसरामध्ये अनेक गाड्या वाहून गेल्या. जनजीवन पूर्णतः विस्कळीत. चंबाच्या पांगी आणि भरमोरमध्ये अनेक नागरिकांच्या घरात बर्फाचे थर. साचलेला बर्फ हटवण्यासाठी नागरिकांची मोठी कसरत. किन्नौरमध्ये राष्ट्रीय महामार्ग 5 वर बर्फाचा थर. जेसीबीच्या साहाय्यानं बर्फाचा थर हटवण्याचं काम सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.